डिअर फ्रेंड्स, मागील तासाला आपण वर्तमान काळाचे दोन प्रकार समजून घेतले, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स. दोघांची वाक्यरचना तुम्हाला समजलेली आहे. मराठीमध्ये आपण कसं बोलतो, कसं बोलावं हेही मी तुम्हाला शिकवलं. आणि आज आपण वर्तमान काळाचा चौथा प्रकार शिकणार आहोत. आणि त्यामध्ये जी वाक्यरचना आहे, त्याची जी भाषांतर करण्याची पद्धत आहे, त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. त्या काळाचं नाव आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि या नावातच त्याचं समीकरण लक्षात आलं आहे. परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन एकत्र आहेत. आणि त्याचं भाषांतर करताना चालू पूर्ण वर्तमान काळ असंच त्याचं भाषांतर करावं लागेल. याचा अर्थ त्या काळामध्ये कृती चालूही आहे आणि पूर्ण झाली आहे. आणि हे जेव्हा नाव आम्ही वाचतो तेव्हा बऱ्याच लोकांना शंका येऊ शकतं, असा काळ कसा काय असू शकतो, असा काळ मराठीमध्ये आहे काय? होय, आपण असे वाक्य बोलतो. मराठीमध्ये आम्ही बोलत असतो, परंतु आम्ही काळाकडे कधीच लक्ष दिलं नसेल तर काळ समजत नाही. मग आज पुन्हा एकदा इंग्रजीचा अभ्यास करीत असताना मराठीमध्ये आम्ही या काळाचा वापर कसा करतो, केव्हा करतो, याकडे लक्ष देणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता हे जर वाक्य तुम्हाला मराठीत बोलायचं असेल तर ते कसं बोलावं हे अगोदर समजून घेतलं तर तुम्हाला त्याची व्याख्या समजेल, त्याचा अर्थ समजेल, वाक्यरचना समजेल. म्हणून आता आपण अगोदर जे तीन काळ घेतलेत त्याची वाक्य घेऊन मग चौथ्या काळात तुम्ही कसं बोलाल हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. साधं वाक्य घेतो, फार वेळ जाणार नाही, तुम्हाला समजेल. मी तुम्हाला शिकवितो. हे वाक्य आहे माझी सवय म्हणून साध्या वर्तमान काळाचं. मी तुम्हाला शिकवित आहे, याचा अर्थ सध्या कृती चालू आहे पण चालू वर्तमान काळ. मी तुम्हाला शिकविलेले आहे, शिकविलेले आहे, कृती पूर्ण झालेली आहे, पूर्ण वर्तमान काळ. आणि मग आता मी तुम्हाला शिकवित आहे आणि मी तुम्हाला शिकविलेलं आहे यांना एकत्रित केलं तर ते वाक्य असं होईल. मी तुम्हाला अजूनही शिकवित आहे. अजूनही हे जेव्हा तुम्ही ऐकाल तुम्हाला लक्षात येईल त्या वाक्यामध्ये काही कृती पूर्ण झालेली आहे आणि काही चालू आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, चालू पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. जर तुम्ही हे अजूनही शब्द काढून टाकला तर काय होईल, मी तुम्हाला शिकवित आहे, चालू वर्तमान काळ होईल. पण अजूनही शिकवत आहे याचा अर्थ मी माझी कृती काही पूर्ण केली. आता किती टक्के पूर्ण केली हे समजून घेण्याची गरज नाही. कदाचित ते 10% असेल, 50% असेल, 90% असू शकते, त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही. परंतु स्पष्ट होत आहे काही कृती पूर्ण झालेली आहे आणि काही कृती अजून चालू आहे. तेव्हा म्हणतो आपण
चालू पूर्णवर्तमान काळ म्हणून मी तुम्हाला अजूनही शिकवित आहे. या 3 काळाची वाक्यरचना तुम्हाला इंग्लिशमध्ये समजलेली आहे. आता आपल्याला शिकायची या काळामध्ये आपल्याला वाक्यरचना कशी करायची. आता काही लोक म्हणतील अजूनही हे म्हणावंच लागतं का? प्रत्येक वाक्यात अजूनही असं म्हणण्याची गरज नाही, कारण बऱ्याच वेळेस आम्ही त्यावेळेस काळ दाखवत असतो, एखादा प्रसंग दाखवत असतो, एखादा तास दाखवत असतो, एखादा दिवस दाखवत असतो. उदाहरणार्थ एक मुलगा सकाळी अभ्यासाला बसला आणि मग त्याची आई म्हणते माझा मुलगा 7 वाजल्यापासून अभ्यास करत आहे. आता वाजले 10. मग 7 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास काही पूर्ण झाला आणि काही चालू आहे. मग ती काय म्हणते माझा मुलगा 7 वाजल्यापासून अभ्यास करत आहे. हे वाक्य तुम्हाला चालू वर्तमान काळात नाही लिहायचं, चालू पूर्ण वर्तमान काळात लिहावं लागेल. 7 वाजल्यापासून अभ्यास करत आहे. त्याच ठिकाणी 7 वाजल्यापासून अजूनही असं म्हणत नाही आपण. काय म्हणतो 7 वाजल्यापासून अभ्यास करत आहे. हे वाक्य तुम्ही कॉमनली ऐकलेलं आहे तुमच्या आईवडिलांकडून. लहानपणी तुम्ही खेळायला लागता आणि यावेळी बाहेर जात असतात आणि सांगतात आम्ही अर्ध्या तासात येतो, तोपर्यंत तुम्ही खेळा आणि अभ्यासाला बसा. तुम्ही काय उत्तर दिलं? हो पप्पा, हो मम्मी. पण होतं काय, बाहेर पडलेली व्यक्ती अर्ध्या तासात वापस येतच नाही. कामात काप निघतात आणि ते येतात 2 तासानंतर. आणि जेव्हा ते अंगणात येऊन पाहतात तुम्ही खेळत असता, तेव्हाच मग वडील रागाने म्हणतात तुम्ही अजूनही खेळत आहात. हे तुम्हाला ऐकून तर समजेल, होय अजूनही आम्ही पुष्कळ वाक्यामध्ये म्हणतो अजूनही खेळता, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली, आम्ही वापस आलो म्हणजे तुमचं काही खेळणं झालेलं आहे आणि अजून खेळणं चालू आहे. मग तुम्हाला लाज वाटते की आपण 2 तास खेळलेलो, आता चला अभ्यासाला जायचंय. तो प्रकार आहे अजूनही. तुम्ही अजूनही खेळत आहात का? हे वाक्य कुठल्या काळाचं आहे? चालू पूर्ण वर्तमान काळाचं. म्हणून आता व्याख्या करताना आपण मराठीमध्ये असं म्हणू क्रियापद जेव्हा असं दर्शवतं की कृतीचा काही भाग संपलेला आहे परंतु काही कृती अजूनही चालू आहे, त्या क्रियापदाला म्हणजेच त्या वाक्याला चालू पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य म्हणायचं. इंग्लिशमध्ये when the verb denotes that some part of the action has been completed and some part is going to be completed, that is called to be in perfect continuous present tense. वाक्य लक्षात आलं? वाक्य लक्षात आलं तर आपल्याला आता वाक्यरचना समजून घ्यायची. आणि वाक्यरचना समजून घेण्या अगोदर काल मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक काळाचं गुणवैशिष्ट्य त्या त्या काळाची सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग या काळाची सहाय्यक क्रिया कोणती? तुमच्या तक्त्यामध्ये बघा, पाठ असतील तर लगेच तुम्ही सांगाल आणि ज्याला आठवले ते लगेच सांगतात. त्या काळाची सहाय्यकारी क्रियापद आहे have been, has been. Okay, have been, has been. पुन्हा प्रश्न, एकापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद आले की विचार करायला सुरुवात. have been कोणासाठी, has been कोणासाठी? तत्व has been थर्ड पर्सन सिंगुलर नंबर. has been थर्ड पर्सन सिंगुलर नंबर, बाकी सर्वांसाठी काय have been. ओके, आता have been has been वापरल्यानंतर मूळ क्रियापदाचं काय? पण हा काळ चालू पूर्ण आहे म्हणजे तो चालू आहे. चालू काळाचं लक्षण काय? क्रियापदाला आहे जे प्रत्यय जोडणं. मग ऑलरेडी have has हे पूर्णवर्तमान काळाचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्याच्या जोडून आणखी काय आहे? been. याचा अर्थ दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि पुढे काय जोडलं? ing. म्हणजे have has दाखवतात पूर्णवर्तमान काळ, ing दाखवतो चालू काळ. दोघांचे एकत्रीकरण
चालू पूर्ण वर्तमान काळ. ओके. मग वाक्य मी आता असं म्हटलं, मी तुम्हाला अजूनही शिकवित आहे. वाक्यरचनेमध्ये सब्जेक्ट आय, सहाय्यकारी क्रियापद हॅव बीन, मूळ क्रियापद टू टीच, त्याला आयएनजी प्रत्यय टीचिंग, संपलं. आय हॅव बीन टीचिंग तुम्हाला यू. काय झालं वाक्यरचना? सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब विथ आयएनजी प्लस आरपी. पुन्हा एकदा, आरपी मध्ये फक्त एकच शब्द असतो का? आरपी मध्ये तुम्हाला खूप काही शब्द वापरता येतात. हेच वाक्य तुम्हाला पुढे वाढवता येईल. आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश ग्रामर फॉर युअर फ्युचर. मी तुमच्या भविष्यासाठी अजूनही इंग्रजी व्याकरण शिकवत आहे. तुम्हाला पुढे काय काय ॲडिशन करायचे ही तुमची गरज तुम्हाला शिकवेल आणि त्या पद्धतीचे वाक्य तयार होतील. पुन्हा एकदा वाक्यरचना लक्षात ठेवण्यापूर्वी हे हॅव बीन हॅज बीनचा फरक लक्षात ठेवा. हॅज बीन इट इज अप्लाइड ओनली फॉर थर्ड पर्सन सिंगुलर नंबर सब्जेक्ट. Try to understand the subject and its number. If it is in third person singular number, apply has been. For remaining all the subject, you have to apply have been. तृतीय पुरुषी एकवचनी करण्यासाठीच फक्त has been चा वापर होईल. बाकी सर्वांसाठी have been वाक्य तयार होईल. ओके. आणखीन वाक्य लिहू. आई अजूनही स्वयंपाक करत आहे. आई अजूनही स्वयंपाक करत आहे. वाक्यरचना मदर करता तृतीय पुरुष म्हणून हॅज बीन कुकिंग. मदर हॅज बीन कुकिंग. अजूनही स्वयंपाक करत आहे. याचा अर्थ तिचा काही स्वयंपाक संपलेला आहे, काही स्वयंपाक करून चालू आहे. ही प्रक्रिया तुम्हाला दिसेल. दॅट इज मदर हॅज बीन कुकिंग. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दोन शब्द आहेत, हॅज बीन आणि हॅव बीन. म्हणजे दोन शब्द हॅज आणि बीन. म्हणून नकारात्मक वाक्य करीत असताना तुम्हाला नॉट वापरायचा आहे, तर तुम्ही इथं नाही वापरू शकत. याचा अर्थ या दोन्ही शब्दाच्या मध्ये तुम्हाला नॉट वापरावं लागेल. म्हणून चालू पण काळामध्ये जर वाक्य तुम्हाला नकारार्थी करायचे तर हॅव बीन हॅज बीन याच्या मध्ये म्हणजे हॅवच्या नंतर बीन नॉट वापरा, नंतर बीन वापरा, म्हणजे वाक्य तयार होईल. मदर हॅज नॉट बीन कुकिंग. ओके. फरक लक्षात आला. इतर काळामध्ये डू डज एम आर हॅव हॅज हे एक एक शब्द होते, पण इथं काय झालंय जोड शब्द आला. हॅव बीन हॅज बीन दोन दोन शब्द आले. म्हणून दोघांच्या मध्ये तुम्हाला नॉट वापरावं लागेल. ती सवय करून घ्यावी लागेल. तर ते म्हटलात मदर हॅज बीन नॉट कुकिंग, तुम्हाला ते वाक्य चुकलेलं आढळेल. तुम्ही तसं बोलतही नसाल, परंतु निगेटिव्ह करण्यासाठी नियम आहे, दोन शब्दाच्या मध्ये नॉट वापरा, निगेटिव्ह करा. काही अडचण? मला वाटतं काही अडचण नाही. अडचण राहिली फक्त भाषांतराची. कारण माझा पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं आहे, आम्ही मराठीत खूप वाक्य बोलतो, पण कोणत्या काळात बोलतो हे कधीच विचार करत नाहीत. आता तुम्हाला तुमची इंग्रजी आणि तुमची मराठी प्रगल्भ करण्यासाठी तुम्हाला व्याकरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बोलतो ते कोणत्या काळात बोलत आहोत याची जाणीव झाली तर वाक्यरचना चुकत नाही. आणखीन एक
मजेशीर आणि अनुभवाची गोष्ट अशी, या काळावर आधारित, या काळावर म्हणजे चालू पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण भूत, चालू पूर्ण भविष्य, या काळावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. तो असा की या काळामध्ये सिन्स आणि फॉर असे 2 प्रिपोजिशन वापरले जातात कृती दाखवण्यासाठी. जिथं तुम्हाला अजूनही म्हणायचं नाही त्या ठिकाणी मग विशिष्ट टाइम किंवा विशिष्ट कालावधी दाखवलं जातं. त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, एकतर सिन्स वापरायचं आहे किंवा फॉर वापरायचं आहे. आणि म्हणून सिन्स फॉर हे प्रिपोजिशन वापरण्यासाठी या काळामध्ये आवर्जून सांगितलं जातं. आणि या दोघांचा फरक किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज तो 100% तुमची समस्या मी आज नष्ट करणार आहे. सिन्स कधी आणि फॉर कधी म्हणजे चालू पूर्ण काळातच, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण भूत आणि चालू पूर्ण भविष्य, या तिन्ही काळामध्ये ते तुम्हाला सिन्स फॉर वापरायचं सांगितले जातात. पण नेमकं सिन्स कधी फॉर कधी याकडे लक्ष द्या आणि मग तुम्हाला अचूक उत्तर घेऊन तुम्हाला 2 मार्क कमवता येतील. उदाहरणार्थ हे मी वाक्य सांगितलं, ती 9 वाजल्यापासून खेळत आहे. तिची कृती सुरू झाली, तिचा निश्चित वेळ दिलेला आहे, निश्चित सर्टन पिरियड. आणि म्हणून जर निश्चित वेळ दिली असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे, सिन्स. या वाक्यात अजूनही शब्द आलेला नाही पण पासून शब्द आलेला आहे. याचा अर्थ तिची कृती सुरू झाली 9 वाजल्यापासून, आता वाजले 11:30, जवळजवळ ती 2.5 तास खेळत आहे. याचाच अर्थ तिची काही कृती संपली, काही चालू आहे. आणि वाक्य कुठल्या काळाचं, चालू पूर्ण वर्तमान काळाचं. मग कसं लिहिणार तुम्ही आता, हे वाक्य लिहायचं, सी हॅज बीन प्लेइंग सिन्स 9 AM. She has been playing since 9 AM. या ठिकाणी तुम्हाला फॉरचा वापर करताना नाही, फ्रॉमचा वापर करताना नाही. फ्रॉमचा सुद्धा अर्थ तो पासून होतो, पण या काळामध्ये तुम्ही फ्रॉम वापरलं, तुमचं वाक्य चुकलं. तुम्हाला एकतर सिन्स वापरावं लागेल किंवा फॉर वापरावं लागेल. आता मी सिन्स का वापरलं याचं पुन्हा काय सांगितलं, जर ती कृती नेमकी कधी सुरू झाली हे दाखवलं असेल, मग तो कदाचित तास असेल, मिनिटं असतील, वाराचं नाव असेल, महिना असेल, वर्ष असेल, साल असेल, सुरुवात दाखवली असेल तर सिन्स वापरायचे. उदाहरणार्थ आम्ही 1970 पासून पुण्यात वास्तव्यात आहोत. आम्ही 1970 पासून पुण्यात वास्तव्यात आहोत. आता हे वास्तव्यात आहोत हे जरा शुद्ध झालं. लोक म्हणतात आम्ही 1970 पासून पुण्यात राहत आहोत. राहत आहोत म्हणजे वास्तव्यात आहोत. आम्ही तिथे राहत आहोत म्हणजे आम्ही वस्ती करून आहोत असं त्याचा अर्थ होतो. आणि ते वाक्य लिहिताना तुम्हाला कसं लिहायचं मग, we have been living in Pune since 1970. We have been living in Pune since 1970. कारण कालावधी दिलाय 1970. पण हेच वाक्य जर तुम्हाला सांगितलं आम्ही 20 वर्षापासून पुण्यामध्ये राहत आहोत, सुरुवात कधी झाली हे सांगितलं नाही. तुम्हाला आम्ही हिशोब करू, हे 2021 म्हणजे 20 वर्षापूर्वी, मग कोणता असेल ते 1999 असं काहीतरी, असं करायची गरज नाही. आम्हाला
नेमकी सुरुवात दिली नाही, याचा अर्थ आपण काय वापरायचे? फॉर. म्हणजे हेच वाक्य जर तुम्ही सांगितलं आम्ही 10 वर्षापासून पुण्यात राहत आहोत, तर ते कसं होईल? वी हॅव बीन लिव्हिंग इन पुणा फॉर 10 years. ओके. म्हणून जे आपला क्लास अटेंड करत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत, आता तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची नाही द्यायची तुमचा वैयक्तिक प्रश्न, पण दररोजच्या जीवनात सुद्धा तुम्हाला सिन्स फॉर वापरता आलं पाहिजे. तुम्हाला आम्ही फ्रॉम वापरत होतो तरी लोक हो म्हणत होते. मला सांगू द्या, लोक तुमच्या चुका काढायला मोकळे नाहीत. आणि दुसरं कारण, त्यांना तुमच्या चुका होतात हेही माहीत नसेल. आता आपण स्वतःच्या चुका स्वतः शोधायच्या आणि इंग्रजी सुधारायची. आपला उद्देश काय? मला उत्तम इंग्रजी आली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि उत्तम इंग्रजी येण्यासाठी आम्हाला काळ उत्तम रीतीने सांभाळले पाहिजे. चालू पुनर्वर्तमान काळामध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय. 2 सहाय्यक क्रियापद हॅव बीन, हॅज बीन. हॅज बीन फक्त तृतीय पुरुषी एकवचनासाठी, बाकी सर्वांसाठी हॅव बीन. जर तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचे असेल तर नॉट, हॅव आणि हॅजच्या नंतर वापरायचे. म्हणजे हॅव नॉट बीन, हॅज नॉट बीन अशी वाक्यरचना झाली पाहिजे. भाषांतर करताना तुमच्या वाक्यात जर सिन्स फॉर आले नाही तर अजूनही हा शब्द वापरायला विसरू नका. ती अजूनही रडत आहे. किती रडली माहिती नाही, पण रडणं चालू आहे. वेळ दिलेला नाही म्हणून काय वाक्य म्हणायचंय? सी हॅज बीन क्राईंग. पण माझे वडील 7 वर्षापासून कार्यालयामध्ये काम करत आहेत. माय फादर हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 7 years. 7 वर्षापासून कालावधी दिला, बिगिनिंग नाही दिली. म्हणजे 2 शब्द लक्षात, बिगिनिंग अँड पिरियड हे 2 अलग शब्द आहेत. सुरुवात दिली तर सिन्स वापरा आणि कालावधी दिला म्हणजे पिरियड दिला तर काय वापरा? फॉर वापरा. आणि एवढं जर तुम्हाला कळालं तर वाक्यरचना तुमच्या पुढे आहे. सब्जेक्ट प्लस एव्ही प्लस मेन फॉर्म प्लस आयएनजी प्लस आरपी. वाक्यरचना पाहिली ते मुद्दा तुमच्यासाठी. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना. सब्जेक्ट प्लस एव्ही, एव्ही म्हणजे ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब with ing plus rp. Subject plus av plus main verb with ing plus rp. लक्षात राहिले? 2 वाक्य घेऊन आपण थांबणार आहोत. एक वाक्यात हॅव बीनचा, दुसऱ्या वाक्यात हॅज बीनचा मी वापर करतोय. खेळाडू 6 वाजल्यापासून धावत आहेत. त्यांची कृती केव्हा सुरू झाली हे दिलेलं आहे. म्हणून काय वापरावं लागेल? सिन्स प्लेयर्स हॅव बीन रनिंग सिन्स 6 AM. ओके. पक्षी 3 तासापासून गाणं गात आहे. बर्ड हॅज बीन सिंगिंग फॉर 3 hours. आणि क्वेश्चन करता हॅव बीन तृतीय पुरुषी एक क्वेश्चन करता हॅज बीन निगेटिव्ह करायचं. खेळाडू 6 वाजल्यापासून धावत नाहीत. प्लेयर्स हॅव नॉट बीन. प्लेयर्स हॅव नॉट बीन रनिंग. हेच वाक्य निगेटिव्ह मध्ये
bird has been singing, bird has not been singing. ओके. आता मग तुम्हाला प्रथम काळचा चौथा प्रकार समजला. आता एक वाक्य तुम्हाला जर साध्या प्रकारात दिलं तर तुम्हाला आता लगेच साध्याचं चालू, चालूचं पूर्ण आणि पूर्णचं चालू पूर्ण करता आलं पाहिजे. कॅन यू करू शका? कसं करायचंय बघूया. एक वाक्य घेऊ आणि त्याचे 4 वाक्य करू. आम्ही देशावर प्रेम करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, वी लव द कंट्री. कंटिन्यूस मध्ये we are living the country. पूर्ण मध्ये we have loved the country. आणि चालू पूर्ण कामध्ये we have been loving the country. निगेटिव्ह करायचे साधारण कामामध्ये डू डज म्हणून वी डू नॉट लव्ह द कंट्री. चालू काळामध्ये सहाय्यक क्रियेमध्ये वी आर नॉट लिव्हिंग द कंट्री. पूर्ण काळामध्ये हॅव आलेला आहे, वी हॅव नॉट लव्ह द कंट्री. आणि चालू पूर्ण काळामध्ये हॅव बीन आहे, वी हॅव नॉट बीन लिव्हिंग द कंट्री. आम्ही देशावर प्रेम करतो, आम्ही देशावर प्रेम करत आहोत, आम्ही देशावर प्रेम केलेलं आहे आणि आम्ही देशावर अजूनही प्रेम करत आहोत. आमच्या देशावर प्रेम करणं आमची जबाबदारी. देशावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय करणं? नेहमी सकाळी सुटून म्हणायचं का इंडिया आय लव्ह यू आणि शाळेमधून म्हणून घेतलं जातं. प्रतिज्ञा म्हणतो, सर्वजण म्हटलेले आहेत. पण आता आपण वयस्क झालेलो आहोत, मोठे झालेलो आहोत, तरुण झालेलो आहोत, मॅच्युअर झालेलो आहोत. तर आम्हाला आमच्या कृतीतून प्रेम व्यक्त करायचे. भारताचं 1947 नंतर टार्गेट आहे, माझा भारत देश संपूर्णपणे सुशिक्षित झाला पाहिजे. सुशिक्षित याचा अर्थ फक्त त्याला बोलता आलं म्हणजे तो सुशिक्षित नाही झाला, त्याला लिहिता आलं पाहिजे, त्याला परीक्षेमध्ये यश मिळालं पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आमचे विद्यार्थी यशामध्ये कमी पडतात. त्याचं कारण मी अनुभवलं की 10वी 12वीला नापास होणाऱ्याचं प्रमाण कशात आहे? इंग्रजीमध्ये आणि गणितामध्ये. गणिताचे भाषा वेगळे आहेत, मला त्याचं देणं घेणं नाही. पण मी मात्र तुम्हाला मित्रांना सांगतो, तुम्ही जर आपल्या उदय कोचिंग क्लासचा हा पॅटर्न आपल्या जीवनात आला तर तुम्ही पालक असाल तर तुमच्या लेकरं इंग्लिशमध्ये नापास होणार नाहीत. तुम्ही जर तरुण असाल, तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पहिल्या स्ट्रोकमध्ये घवघवीत यश मिळेल. कारण MPS UPSCला विद्यार्थी घाबरतात ते स्पर्धा परीक्षा इंग्रजीला. पण मुळापासून शिकण्यासाठी आपल्या प्रत्येक व्हिडिओला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्यामध्ये कॉमेंट करा, दुसऱ्यांना पाठवा, शेअर इट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतः मनपूर्वक शिका. अधूनमधून चॅनल उघडून एखादाच व्हिडिओ पाहून समाधान मानू नका. फ्रॉम द बिगिनिंग 15 ऑगस्टपासून आपल्या चॅनलचं सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यासाठी मित्रांना मला कष्ट करायला आवडेल. सो प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल, कॉमेंट इट, शेअर इट अँड स्टडी इट. पुढील तासामध्ये आपण भूतकाळाचे प्रकार समजून घेणार आहोत. आज इथं वर्तमान काळ संपलंय म्हणून मी इथंच थांबतो. थँक्यू. तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहात, देशावर प्रेम करणारे भारताचे नागरिक आहात असं गृहीत धरून मी हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. माझ्यावर एक ओझ आहे की माझ्या देशातल्या सर्व नागरिकांना इंग्रजी चांगली आली पाहिजे. ते मला मिळाली आणि अत्यंत सोपी आहे मला समजलं.
म्हणून तुम्हाला सुद्धा सांगणार आहे, इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट लँग्वेज, बट वी हॅव मेड इट पर्पजफुली डिफिकल्ट. आम्ही स्वतःच असं तिच्याकडे पाहिलं सर, अरे अवघड आहे अवघड आहे. ती जरी परकीय भाषा असेल, कोणती भाषा आहे, म्हणून भाषा शिकताना आम्ही जर प्रेमाने शिकलो तर ती भाषा तुमचं प्रेम करेल. आणि इंग्रजी एक सोपी भाषा आहे असं काही महिन्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्याशी सहमत व्हा. थँक्यू. पुन्हा भेटू पुढच्या तासाला नवीन व्हिडिओ घेऊन भूतकाळ शिकण्यासाठी. धन्यवाद.